आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये परदेशात शिकणाऱ्या मुलाचा प्रवेश. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विहान विजयकुमार शेळके या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे कौतुक आणि स्वागत सांगली जिल्हा परिषद मुख्य अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. त्याचे आईवडील हे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे सेटल झाले आहेत, परंतु मुलाला मातृभाषेची आस लागावी आणि मुलाला अनेक ज्ञान प्राप्त व्हावं या हेतूने त्याच्या पालकांनी आटपाडीच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांनी त्यापेक्षा जास्त असं की जिल्हा परिषदेच्या शाळेवर त्यांनी विश्वास दाखवला आहे, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि एक नाव जोडायचं काम जे आपल्या मराठी शाळा करतात त्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास नक्कीच आम्ही सार्थ करू आणि नक्कीच एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांवरचा विश्वास वाढवण्यासाठी या उदाहरणाचं नक्कीच मदत होईल की जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा सरकारी इतर संस्था पूर्ण शिक्षण दिलं जातं. जिल्हा परिषद शाळेत मेरिटमधील शिक्षक आहेत, विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आमच्याकडे आलेले आहेत. पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विश्वास दाखवावा आणि जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांना प्रवेश घ्यावा असे आवाहन कार्यकारी मुख्य अधिकारी धोडमिसे यांनी केलं आहे. नुकताच आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विहान विजयकुमार शेळके या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्याची बातमी सर्वत्र पसरली, कारण त्याचे आई वडील हे IT इंजिनियर असून ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क इथे सेटल झालेले आहेत. परंतु मुलाला मातृभाषेची मुलाची नाळ कायम राहावी आणि मुलाला मातृभाषेचं ज्ञान असावं, तसेच स्थानिक ज्ञान असावं या हेतूपायी त्याच्या पालकांनी आटपाडीच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्याही पेक्षा जास्त की जिल्हा परिषदेच्या शाळेवरती त्यांनी विश्वास दाखवला, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि एक नाळ जोडायचं काम जे आपल्या मराठी शाळा करतात त्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास हा नक्कीच आम्ही सार्थ करू आणि नक्कीच एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांवरचा विश्वास वाढण्यासाठी ह्या उदाहरणाची नक्की मदत होईल. मध्ये मी असं आवाहन करेल की जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा सरकारी इतर शासकीय स्थापनांच्या शाळा यामध्ये देखील गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण दिलं जातं हे नक्कीच आहे, कारण जे कोणी शिक्षक आहेत ते विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आमच्याकडे आलेले आहेत. मेरिटचे शिक्षक आपल्याकडे आहेत. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूल उपक्रमामुळे अनेक विविधांगी पद्धतीने विद्यार्थ्याचा विकास व्हावा यासाठी देखील आपण प्रयत्नशील असतो. त्यामुळे सर्व पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांवरती विश्वास दाखवावा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश करावा असं मी आवाहन करते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आटपाडी.